श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, काही विशिष्ट दिवशी महिलांनी आपले केस धुवू नये असं आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं. पण कोणते आहेत ते विशिष्ट दिवस? चला जाणून घेऊया. 7 दिवसांचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्येक वार कोणता ना कोणत्या ग्रहाशी निगडीत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये वेळेचे प्रमाण हे देवांसाठी आणि मनुष्य प्राण्यांसाठी सुद्धा वेगवेगळे आहे. ब्रह्मदेवांच्या एका दिवसाला कल्प असे म्हटले जाते. देवी देवतांचा एक दिवस हा आपल्या 1000 दिवसांइतका असतो आणि याचप्रमाणे सृष्टीचे चक्र चालत असते. त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये कोणत्या दिवशी कोणतं कार्य करावं आणि कोणत्या दिवशी कोणतं कार्य करू नये याविषयी सुद्धा संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुमची श्रद्धा असेल तर त्या संदर्भातल्या नियमांचं पालन तुम्ही करू शकता. शास्त्रामध्ये महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नये आणि कोणकोणत्या दिवशी केस धुवावे याची सविस्तर माहिती दिली गेली आहे. यामध्ये काही सण उत्सवांचा समावेश आहे. काही सण उत्सवाच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नये असं सांगितलं आहे. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी केस कापणे, दाढी करणे, नख कापणे खूपच अशुभ मानले जाते. आपल्या हिंदू पंचांगानुसार आपले सर्व सण उत्सव तिथीप्रमाणे साजरे केले जातात आणि कोणत्याही सणाच्या एक दिवस आधी केस धुणे योग्य असते. ज्योतिषशास्त्राचे मानल्यास अमावस्या, एकादशी आणि पौर्णिमा या तिथींना चंद्र एक तर उच्च स्थितीमध्ये असतो किंवा नीच स्थितीमध्ये असतो. अशा परिस्थितीत जर सांसारिक स्त्रियांनी आपले केस धुतले तर त्याचा जीवनावर अशुभ प्रभाव पडू शकतो. त्यांच्या घरात अशांतता, अस्वस्थता निर्माण होऊ शकते. सोमवारी सांसारिक स्त्रिया आपले केस धुवू शकतात. जर सोमवारी तुमचा उपवास असेल तर केस धुवू नये. त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांच्या मुलांचा जन्म सोमवारी झालेला असेल त्या स्त्रियांनी सुद्धा सोमवारी केस धुवू नये असं म्हटलं जातं. कारण असं केल्याने याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होतो असंही सांगण्यात येतं. तसेच मंगळवारीही सांसारिक स्त्रियांनी केस धुवू नये. मंगळवारी केस धुतल्यास आपल्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात ही अडचणी येऊ शकतात. म्हणून मंगळवारी सुद्धा केस धुवू नये. जर मंगळवारी केस धुणे आवश्यक असेल तर आवळ्याचे चूर्ण केसांना लावून मग केस धुवावेत, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही. बुधवारच्या दिवशी सांसारिक स्त्रिया केस धुवू शकतात. परंतु तुमच्या पाठीवर लहान भाऊ असेल तर मात्र बुधवारच्या दिवशी केस धुवू नये. कारण बुधवारी केस धुतल्यास दोष आपल्या लहान भावाला लागतो अशी एक मान्यता आहे. या दोषांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही वरुण देव किंवा बुधवारी श्री गणेशाची आराधना करू शकता. गुरुवारी स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनी सुद्धा आपले केस धुवू नयेत. गुरुवारी केस धुतल्यास दारिद्र्य येते असं म्हटलं जातं. जर गुरुवारी केस धुणं खूपच आवश्यक असेल तर केसांना बेसन किंवा हळद लावावी, त्यानंतर केस धुवावेत. शुक्रवारी लग्न झालेल्या स्त्रिया आपले केस धुवू शकतात. परंतु ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे किंवा ज्यांना मुलगा आहे अशा स्त्रियांनी शुक्रवारी केस धुवू नये. शुक्रवारी जर केस धुवायचेच असतील तर केसांना दही लावूनच मग केस धुतले जावे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून हा व्हिडिओ आपल्या इतर स्वामी भक्तांसोबत शेअर जरूर करा.